तूळ वेळेच्या आधी 10 मिनिटं येणार, वेळ झाली की निघून जाणार. पहिल्या दिवशीपासून त्यांची ती सिस्टीम असते. समोर जे काय काम आहे ते समजून घेऊन ते पूर्ण करून ठेवायचं असतं. फारसं मिसळत नाही. पण जे गिनेचुने 4-5 त्यांचे मित्र असतील त्यांच्यावर मात्र त्यांचं खिदळणं भरपूर चालतं. जनरली तुळेच्या लोकांच्यात बॅलन्सिंग करण्याची जर एक सिस्टीम असल्यामुळे, म्हणजे त्यांच्या ते जीन्समध्येच आलेलं, चंद्रानं उतरलेलं असल्यामुळे त्यांना फारसे शत्रू ऑफिसमध्ये नसतात. आणि एखादा दुसरा जर झालाच त्यांचा शत्रू तर त्याला कोणी मित्र मिळत नाही फारसे. त्यामुळे कोणी लोक यांच्या वाकड्यातही फार जात नाही. टिपिकल असं असल्यामुळे टिपिकल पॉइंट्सवर खेळणं हे त्यांची पद्धत असते. वृश्चिक मान मोडून काम करणार, इंटरव्ह्यूलाच बिरबिरते असणारे असतात. हे सुरुवात त्यांची जनरल बघा, अगदी ऑफिसमध्ये कार्यालयात घुसल्यानंतर चुकीच्या माणसाकडे एखादी व्यक्ती गेली ना की समजून घेऊ ती वृश्चिकेची. आणि मग तिथून तो 10 ठिकाणी फिरून परत आपल्याच जाग्यावर येणार आणि आपल्या जागा आल्यानंतर परत ते 10 ठिकाणचा अभ्यास करत असणार. वृश्चिकेची मुलगा किंवा मुलगी पहिले 8 दिवस काहीच फारसा प्रभाव दाखवत नाही, पण 9व्या दिवसानंतर जे ती चालू होते इतरांचा प्रभाव शिल्लक राहत नाही. मान मोडून कष्ट करणं इतकी ताकद वृश्चिकेत असते आणि त्यांनी एकदा स्वतःचा प्रभाव पाडला की नंतर दुसऱ्या कोणाचा प्रभाव फारसा शिल्लक राहत नाही. हे खूप वेळेला असं असतं की वृश्चिकेच्या व्यावसायिक ज्युनियर पार्टनर असतो, पण तो सिनियर पार्टनरला सुनवून शांत बसायला सांगू शकत असतो, किंवा नोकरी करणारा मधल्या आदल्या कुठल्या तरी पोस्टवर असतो, पण तो टॉपच्या बॉसला सुनवत असतो. कारण टॉपचा बॉस देखील त्याच्यावर विसंबून कामा करत असतो. हे जे चातुर्य ते वृश्चिकेकडे आहे, पण ते व्यावसायिक नाही. वृश्चिक स्वतःच्या मस्तीत राहणारे राज जास्त आहे. धनु केस वाईज स्वतःचं प्लॅनिंग बदलणारे राज. जनरली धनु राशीच्या व्यक्ती शांत असतील त्यावेळेला त्यांच्यासारखा उत्कृष्ट कर्मचारी नाही, पण ते जर समजा सटकले तर समोरच्याचं काही खरं नाही. मग तो समोर बॉस असो नाही तर बाकीचा बाहेरचा कोणी सामान्य माणूस असो. त्याचप्रमाणे धनुच्या व्यावसायिकात मिठास प्रचंड, कुठलीही केस कुठल्याही पद्धतीनं हँडल करून जिंकण्याची कपॅसिटी. पण त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं किंवा कोणी बोललं आणि यांचा तोल सुटला, मग ती किती व्यवसाय खड्ड्यात जाऊ ते समोरच्याला पोचवल्याशिवाय राहत नाही. तसं एक प्रकारे धनु स्वतःच्या मेंदूवर आणि ताकदीवर खेळणारी रास. मकर रास आज्ञाधारक आहे. ते व्यवसायात असतील किंवा नोकरीत असतील ते स्वतःचा चौकोन ठरवतात आणि त्या चौकोनाप्रमाणे तेवढंच काम करणार. म्हणजे समजा एखाद्या गाडीचे 50 स्पेअर पार्ट्स असतील, ते 50 स्पेअर पार्ट्स एकमेकांना जोडले की ती गाडी तयार होत असेल तर ते ठरवणार माझ्याकडं काय 5 नंबरचा पार्ट, 6 नंबरचा पार्ट आणि 7 नंबरचा पार्ट एकमेकांना जोडायचं, त्यांचं फिक्सिंग करायचं आणि ते पुढे द्यायचं. ते तेवढंच काम करणार. ते त्याच्या पलीकडचं 1 नंबरचा पार्ट काय करतो आणि 50 नंबरचा पार्ट काही ते शिकायला जाणार नाही. मकरेचं एक आहे की ते त्यांच्या ठरलेल्या चौकोनातच खेळतात, त्यामुळं ते तेवढ्याच पुरते मास्टर असतात. त्यांना ऑल ट्रेड नाही जमत कधीच. आणि मग जमलं नाही की समोरच्या व्यक्तीवर चिडचिड करणे, राग करणे. त्यामुळं खूप वेळेला मकरेच्या व्यक्तींना, स्त्री असो पुरुष असो, असमाधानी राहण्याचं हे जास्त दिसतो.
पण ते त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत नाही. मी माझं चौकोन पूर्ण करतो ना, माझ्या चौकोनापुरतं मला ग्रेट म्हणा, एवढंच त्यांचं हे असतं. कुंभेची व्यक्ती शक्यतो नोकरीत येत नाही, कारण त्यांची एक सर्च करण्याची पद्धत असते. त्यांना आवड, सगळ्याच्या डिटेलिंग करण्याच्यामध्ये आवड असते. त्यामुळं ह्या व्यक्ती आपण प्रोफेशनल्स म्हणू ना, बिझनेस ना हे प्रोफेशनल्स असतात ते. एखादा प्रोफेशन असतो त्यांचं, त्याच्यावर ते काम करत असतात, त्याच्यावर ते ठराविक काय म्हणतो आपण त्याला, ठेके स्वीकारणे, ठराविक कामं स्वीकारणे, त्या पद्धतीनं ती स्वतःच्या पद्धतीनं करणे. शक्यतो यांना बॉस कोणी आवडत नाही, आणि बुद्धिमान असल्यामुळे ह्यांना कोणी शब्दात पकडू शकत नाही. हा, पण फार माणसात खूप रमतील अशी ही रास नाही. विरक्त बाजूला राहणारी रास आणि स्वतःच्या पद्धतीने जगणारी रास. त्यामुळे कुंभेला तुम्ही प्रोफेशनल म्हणा, कर्मचारी म्हणा, किंवा मालक म्हणा, किंवा व्यावसायिक म्हणा, काही म्हणा, ते त्यांच्या सिस्टीमने जाणार, फार लोक धरून ठेवणार नाही. त्यामुळे यांचा व्यवसाय जे व्यावसायिक असतील, म्हणजे परंपरागत व्यवसाय आलेला असेल ना, तर तो व्यवसाय हे वाढवू शकत नाही, आहे तेवढ्याच ह्याच्यावर ते टिकवून राहतात फक्त. मीनेचं तसं नसतं. ते ऑफिसमध्ये व्यावसायिक असो, कर्मचारी असो, काही असो, होयबा प्रकारचे रास आहे. त्यामुळे ठरवून दिलेलं ठराविक काम ठरवलेल्या पद्धतीनं ठराविक वेळेत ठरवून करणे आणि ते पूर्ण केल्यानंतर त्याच्या बदल्यात आपला महिन्याचा पगार घेणे, हे त्यांची हे असतं. तेव्हा पहिल्या दिवशी ते एंट्री करतानाही गोंधळलेले असतात आणि शेवटच्या दिवशी एक्झिट करतानाही गोंधळलेले असतात. हा, फक्त एवढंच असतं की ते त्यांच्या पद्धतीत, काय बुवा मी तुम्हाला 8 तास दिलेत ना, 8 तास मी इथं बसून राहणार, माझ्याकडनं काय करून घ्यायचं तुम्ही ठरवा. इझिली ते सुटतात. तुम्ही सांगाल ते मी करतो, किंवा तुम्ही सांगाल ते मी करते. तुम्ही सांगितलं ना, हे ड्राफ्ट असाच्या असा उतरवून काढा, ते तसाच्या तसा उतरवून काढणार, त्याच्यात ते बदल नाही करणार, आणि ते होऊन जातं त्यांच्या पद्धतीनं जाऊन हे सरकतं. पण ही लोक फार वर नाही हे करू शकत, स्वतःला डेव्हलप करू शकत, कारण सिस्टीमच त्यांची, त्या म्हणजे कामाची त्यांनी ती सिस्टीमच आखलेली असते. पहिल्या दिवशी मात्र ते जरा थोडंसं नीटनेटकं आवरून येतील, पण नंतर आपलं ते साधं आणि स्वतःच्या स्टाईलमध्येही त्यांची ते अडॉप्ट करतील. पण खूप वेळेला असं होतं की ते साधं दिसण्याच्या नादात जे आवरून ते मेकअप करून आलेलं असतं, तेच जास्त विचित्र दिसतं. त्यामुळे ते साधं पगडीची डोळ्यांना जी सवय असते तीच बरी जास्त वाटते. अशा रीतीनं आपण पहिल्या 3 प्रश्नांची उकल केलेली आहे. पुढच्या भागात पुढच्या 2 प्रश्नांचं आपण उत्तर देऊ. ठीक आहे, धन्यवाद.